निफाड तालुक्यातील धरणगाव वीर येथील चौफुलीवर 6 वाहने अडवून तपासणी केली गेली। वाहनात 27 गायी आणि बैल बांधलेले दिसले। ते जखमी अवस्थेत आढळलेत। लासलगाव पोलिसांना माहिती दिली असताना घटनास्थळी पोलिसांनी येऊन वाहन चालकाकडे जनावरांच्या खरेदी विक्रीचा आणि वाहनाची कागदपत्रे मागितली। कागदपत्र आढळून न आल्यानं पोलिसांनी 27 गोधन आणि 6 वाहने असा एकूण 18,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यावर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मागणी मालिका सुरू केली आहे। लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देवघर येथे अवैधरित्या जुगार अड्डा सुरू होता। या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत असल्यानं ही कारवाई केली गेली आहे। शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे शासनाने जीआर काढल्यामुळे मनसेने आनंद साजरा केलाय। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात फटाक्याची आतषबाजी करत पेढे वाटप करत आनंद उत्सव साजरा केलाय। मनसेकडून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी विभागीय सहनिबंधक या कार्यालयासमोर उपोषण केलं होतं। 7 दिवसाच्या अमरण उपोषणाला मोठं यश मिळालंय। 7 मार्चपासून मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार आहे। मनपा प्रशासन गुरुपासून रस्त्यावर उतरून ही कारवाई करणार आहे। दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे। गुरुवारपासून ही कारवाई होणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाकडून शहरातील सुमारे 65,000 दुकानांना मराठी फलक लावण्याची नोटीस बजावली होती। महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिर 24 तास सुरू राहणार आहे। 8 तारखेला पहाटे 4 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे। 9 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी सुरू असणार आहे। महाशिवरात्री दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। तसंच व्हीआयपी पाससाठी देखील आता भाविकांना ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे। नाशिक पोलीस गुन्हेगार दत्तक योजना राबवणारे शहरातील सर्व पोलीस ठाण्यात गुन्हेगार दत्तक योजना राबवली जाणार आहे। पोलीस ठाण्यातील अंमलदार यांच्यावर जबाबदारी देणार तर दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांवर अंमलदार नजर ठेवणार आहेत। दत्तक घेतलेल्या गुन्हेगाराची सातत्याने चौकशी होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर या योजनेअंतर्गत पोलिसांना नजर ठेवता येणार आहे। देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातला असून आजही पावसाची शक्यता कायम आहे। पुढील 24 तासात महाराष्ट्रासह देशात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी दिसणार आहे। काश्मीर खोऱ्यासह पर्वतीय भागात जोरदार पावसाची हजेरी दिसली। परिणामी उत्तर भारतात तापमानात घट झाली आहे। महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपलंय, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। महागाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे। महानगर गॅसने सीएनजी दरात कपात करण्याची घोषणा केली आहे। सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 2.5 रुपये म्हणजेच 2.5 रुपये कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतलाय। आता मुंबईमध्ये महानगर गॅसचे सीएनजीची किंमत प्रति किलो मागे 73.50 पैसे इतकी असेल। आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत। वांद्रे कुर्ला संकुलातील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी मुंबई नगरीत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। या प्रकारच्या अत्याधुनिक सेवेला आणि त्यासाठीच्या 1016 कोटी रुपये खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत मंजुरी दिली आहे। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। गेल्या काही दिवसात या मार्गाचं काम पूर्ण झालं होतं, तर बुधवारपासून हा मार्ग पुणेकरांसाठी खुला होणार आहे। वनाज ते रामवाडी असा एकूण 16.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे। फक्त 30 रुपयात आणि विशेष म्हणजे 30 मिनिटात पुणेकरांना हा मार्ग पूर्ण करता येणार आहे।
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे अनेक कंत्राटी कामगार काम करतायत, परंतु या कामगारांनी विविध मागण्यांसाठी 6 वेळा आंदोलन करूनही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही। बुधवारपासून त्यांनी आता बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। गोंदिया येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सर्व विद्युत कंत्राटी कामगार बसले असल्यामुळे जनसामान्यांच्या विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम होतोय। त्यामुळे यावर तोडगा निघावा अशी मागणी केली जाते आहे। शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा चलो दिल्लीची हाक दिली आहे। शेतकरी संघटनांच्या दिल्ली चलोच्या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवलाय। आज 6 मार्चला मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे। शेतकरी मोर्चामुळे दिल्लीत कलम 144 लागू केले गेले। दिल्ली आणि सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। 24 तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या। हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह 9 पिंजरे लावले होते। दरम्यान तो एका पिंजऱ्यात अडकला आणि मंगळवारी रात्री 9 वाजता या बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले। नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। परीक्षा फॉर्मवर जितके शुल्क आहे तितकेच शुल्क आकारण्यात यावं, इतर गोष्टी सांगून अतिरिक्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला गेला। जोपर्यंत संबंधित महाविद्यालयाच्या चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा विद्यार्थ्यांनी इशारा दिलाय।